नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता का आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात महत्त्वाची बातमी, 5 ऑगस्टची सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय त्याच्या संदर्भात बघा, 13वा हप्ता वाटप, 13व्या हप्त्याच्या पैसे वाटपाच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी गुड न्यूज सर्व महिला भगिनींसाठी, लाडक्या बहिणींसाठी. 13वा हप्ता तुमचा वाटप होणार आहे. कधी वाटप होईल, केव्हा तुमच्या खात्यात जमा होईल त्याच्याविषयीची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढे पाहू शकता बघा, 3,000 रुपये पण वाटप होणार आहेत आणि 1,500 रुपये पण वाटप होणार आहेत. 3,000 रुपये कोणत्या महिलांना, 1,500 रुपये कोणत्या महिलांना, त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळं महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट, छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयी. बघा, जुलैच्या हप्त्याची वाट पाहता तुम्ही, 13व्या हप्त्याची वाट पाहता, तर ते जे काही पैसे आहेत ते पैसे आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याच्याविषयीचीच महत्त्वाची अपडेट आलेली आहे, नवीन अपडेट आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने सर्वांनी शेअर करायचं आहे. बघा, नेहमीच माहिती जी आहे ती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे, पाहू शकता बघा. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना दरमहा आर्थिक आधार मिळत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला थेट 1,500 रुपये जमा केले जातात. बघा, दर महिन्याला 1,500 रुपये तुम्हाला मिळतात. सर्व लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर या योजनेच्या आत्तापर्यंत 12 हप्ते वितरित करण्यात आलेत. बघा, 12 हप्ते जे ते वितरित करण्यात आलेत. याच पार्श्वभूमीवर या योजनेचा जून महिन्याचा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याच्या संदर्भातची माहिती, याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व महिला भगिनींसाठी. जुलैचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार याच्याविषयीची सर्वात मोठी बातमी, सर्वात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता जुलैचा जो हप्ता आहे, 13वा ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहताय, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय ते पैसे तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महत्त्वाची माहिती आपण घेऊन आलो आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. तर बघा, महत्त्वाची माहिती काय, महत्त्वाची माहिती जी समोर आली ती महत्त्वाची माहिती काय ते आपण लगेच या ठिकाणी पाहूया. तर बघा, पुढची महत्त्वाची माहिती, ऑगस्टचा हप्ता कधी जमा होणार, ऑगस्टचा हप्ता कधी जमा होणार. ऑगस्टच्या हप्त्याची पण भरपूर महिला वाट पाहत आहेत. भरपूर महिला भगिनींचं त्या ठिकाणी मत आहे की जुलैच्या हप्त्यासोबत ऑगस्टचा पण हप्ता आम्हाला मिळाला पाहिजे. यावेळेस 3,000 रुपये मिळाले पाहिजे. कोणकोणत्या महिलांना वाटतंय रक्षाबंधनाच्या निमित्ताने 3,000 रुपये मिळाले पाहिजे? ज्यांना वाटतंय 3,000 रुपये मिळाले पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये लिहून पाठवायचे. 3,000 रुपये तुम्हाला पाहिजेत का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा कोणकोणत्या महिलांना 3,000 रुपये हवे आहेत. बघा, लाडकी बहीण योजना खूप जास्त चर्चेत आलेली आहे. पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला आहे. जुलै हप्त्याच्या पैसे ऑगस्टमध्ये दिले जाणार आहेत. बघा, जुलैच्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते तुम्हाला आता ऑगस्टमध्ये दिले जाणार आहेत. 9 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर महिलांना हे पैसे दिले जाणार आहेत. सर्व महिला भगिनींनो मग लक्षात घ्या. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज तुम्हा सर्वांसाठी. जुलैचा जो हप्ता आहे तो तुम्हाला रक्षाबंधनाच्या निमित्ताने म्हणजेच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर 9 ऑगस्ट रोजी हा जो काही पैसे ते तुम्हाला मिळणार आहेत. 9 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर महिलांना हे पैसे दिले जाणार आहेत. दरम्यान लाडकी बहीण योजनेत जुलैच्या हप्त्याची तारीख तर समोर आलेली आहे, मात्र ऑगस्टचा हप्ता कधी येणार असा प्रश्न पण विचारला जात आहे. भरपूर महिला भगिनींना, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे, भरपूर महिला भगिनींना 1,500 रुपयाच्या सोबत 3,000 रुपये पण पाहिजेत. म्हणजेच काय, तर 1,500 अगोदर आणि नंतर 1,500 म्हणजेच काय, जुलैचे 1,500 प्लस ऑगस्टचे 1,500
असे 3,000 रुपये सर्व लाडक्या बहिणींना हवे आहेत. बरोबर आहे, सर्व लाडक्या बहिणींना पाहिजेत का 3,000 रुपये? कोणकोणत्या महिलांना पाहिजेत? ज्यांना 3,000 रुपये पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवायचे 3,000 रुपये पाहिजेत. पुढे बघा, 9 ऑगस्टला येणार जुलैचा हप्ता. बघा, 9 ऑगस्टला जुलैचा हप्ता तुमचा येणार आहे. 9 ऑगस्टला काय आहे? रक्षाबंधन आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी भेट मिळणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता जमा केला जाणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हप्ते लांबणीवर जात आहे. दरम्यान या महिन्यात देखील हे पैसे उशिराने येत आहे. बघा, लक्षात घ्या, अनेक महिन्यांपासून आपण जर पाहिलं तर हप्ते जे ते उशिराने येत आहेत, लांबणीवर जात आहेत. या महिन्यात देखील पैसे जे ते उशिराने येत आहेत. कारण लाडक्या बहिणींनो, ज्या जुलैच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहताय तो जुलैचा हप्ता तुम्हाला ऑगस्टमध्ये येत आहे. म्हणजेच ऑगस्ट महिना आता सुरू आहे आणि या महिन्यामध्ये तुम्हाला रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर फक्त 1,500 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत. त्याच्यामुळे ज्या महिलांना वाटतंय रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आम्हाला 3,000 रुपये मिळायला पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवायचे. पुढे बघा, ऑगस्टचा हप्ता कधी येणार? आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार लक्षात घ्या, ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. जुलैचा हप्ता 9 तारखेला येणार आहे, परंतु ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही आहे. बघा, जुलैचा हप्ता तर 9 तारखेला येणार आहे, त्याच्या संदर्भात माहिती आहे, पण ऑगस्टचा हप्ता कधी येणार याच्या संदर्भात माहिती अजून आलेली नाही आहे. ऑगस्टचा हप्ता कदाचित महिना अखेरीस येऊ शकतो, मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. दर महिन्याला शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले जातात. बघा, दर महिन्याला शेवटच्या आठवड्यात पैसे जे ते जमा केले जातात. त्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात 1,500 रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे. याबाबत लवकरच अधिकृत माहिती दिली जाईल. बघा, जी काही ऑफिशियल माहिती येईल ती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणारच आहे, परंतु अजूनपर्यंत अशा पद्धतीची कुठली ऑफिशियल माहिती आलेली नाही आहे की ऑगस्टचा जो काही हप्ता आहे तो महिन्याच्या शेवटी दिला जाईल. अशा पद्धतीची माहितीच अजून आलेली नाही आहे. पुढे बघा, 42 लाख लाडक्या बहिणी अपात्र. लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 42 लाख महिलांना बाद करण्यात आलेले आहे. या महिलांना आता योजनेचे पैसे मिळणार नाही आहेत. या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे, त्यामुळे त्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. अनेकांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त, तर अनेक महिला सरकारी कर्मचारी निघालेल्या आहेत. याचसोबत इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेतून बाद करण्यात आले आहेत. बघा, आपण जर पाहिलं तर भरपूर महिलांना बाद करण्यात आलेले आहेत, अपात्र करण्यात आले आहेत. त्याचे महत्त्वाचे कारणं काय आहेत? सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे निकष काय होतं? 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न तुमचं असायला पाहिजेत. तुम्ही कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेत असायला पाहिजेत. ठीक आहे, तुम्ही सरकारी नोकरीला नसायला पाहिजेत. अशा पद्धतीचे काही नियम आहेत. जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल तर तुमचा लाभ बंद केला जाणार आहे. तर लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता कधी येणार? बघा, रक्षाबंधनाच्या निमित्ताने हा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला 9 ऑगस्ट रोजीच दिला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार आहे? ऑगस्टचा हप्ता महिना अखेरीस जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र याबाबत अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. लाडकी बहीण योजनेतून किती महिला अपात्र ठरल्या? तर बघा, लाडकी बहीण योजनेतून तब्बल 42 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. त्यांना यापुढे पैसे मिळणार नाही आहेत. 42 लाख महिला अपात्र झाल्या आहेत. त्याचं कारण काय? तर अनेक निकष आहेत. 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही अपात्र. जर तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीला असेल, तुम्ही कोणी सरकारी नोकरीला असाल तरी देखील तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे, कारण सुरुवातीलाच GR मध्ये तशा पद्धतीचा उल्लेख होता. जर तुम्ही नियमात बसत नसाल तर तुमचा लाभ बंद केला जात असतो. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती, आता नवीन KYC पण तुम्हाला करावी लागणार आहे लाडकी बहीण योजनेच्यासाठी. ही जी काही KYC ती कशी करायची याच्या संदर्भातचा जर तुम्हाला स्पेशल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा KYC कशी करायची याच्या संदर्भातचा व्हिडिओ हवा आहे म्हणून. तो पण व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती जी ती समजून जाणार आहे. KYC तुम्हाला करावीच लागेल. जर तुम्ही KYC केली नाही तर तुमचा याच्यापुढे येणारा जो काही हप्ता असेल, येणारा जो काही लाभ असेल, येणारा जो काही पैसा असेल तुमचा हप्त्याचा लाडकी बहीण योजनेचा, तर तो तुम्हाला मिळणार नाही आहे, कारण तुम्हाला KYC ही करावीच लागणार आहे. तर KYC कशी करायची, कधी सुरू होईल त्याची माहिती तुम्हाला ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस मी आपल्या चॅनलवर देणारच आहे. त्याच्यामुळे सर्व महिला भगिनी, माता भगिनी लगेच व्हिडिओला लाईक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजून जाईल, आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून टाका, म्हणजे जसा व्हिडिओ येईल तसा तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.